नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश्वर मोहन चावलकर, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला, B.Ed द्वितीय वर्ष। आजचा माझा वर्ग आहे वर्ग 6वा। विषय आहे सामान्य विज्ञान। घटक आहे पोषण आणि आहार। विद्यार्थ्यांनो, मागील तासिकेत आपण पोषण आणि आहार या घटकामध्ये आपल्या रोजच्या आहारात कोणकोणती अन्नपदार्थांमधून आपल्याला कोणकोणती पोषक तत्वे मिळतात हे आपण बघितले। उदाहरणार्थ कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने ही पोषक तत्वे आपल्याला आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थातून मिळते। या व्यतिरिक्त खनिजे आणि जीवनसत्वे ही सुद्धा पोषक तत्वे आपल्याला आपल्या रोजच्या आहारात असणे गरजेचे आहे। तर या खनिजे आणि जीवनसत्वे या पोषक तत्वांविषयी आज आपण सविस्तर अभ्यासू। खनिजे व जीवनसत्वे। ज्याप्रमाणे आपल्या योग्य पोषणासाठी म्हणजे आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे योग्य प्रमाण असणे आहारात गरजेचे आहे, त्याचप्रमाणे खनिजे व जीवनसत्वे हे सुद्धा आपल्या रोजच्या आहारामध्ये असणे आवश्यक आहे। तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती तसेच शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी देखील ही खनिजे आणि जीवनसत्वे अत्यंत आवश्यक आहे। आणि ही जीवनसत्वे व खनिजे आपल्याला प्रामुख्याने फळे व भाजीपाल्यांमधून मिळतात। त्याच प्रकारे ही खनिजे व जीवनसत्वे यांचा जर आपल्या आहारात यांची जर कमतरता असली, कमी प्रमाण जर असले तर आपल्या शरीराला यांच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवू शकतात। म्हणजेच आपल्या शरीरावर यांच्या कमतरतेपणाचा परिणाम होऊ शकतो। तसेच शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते आणि अशा असेंद्रिय पदार्थांनाच आपण खनिजे असे म्हणतो। आणि ही खनिजे व जीवनसत्वे आपल्याला अन्नातून काही प्रमाणात मिळतात। तसेच त्यांची खनिजांचे कार्य आणि त्यांचे उपयोग कोणते, तसेच त्या खनिजांचे स्रोत कोणते आणि यांच्या खनिजांच्या कमतरतेमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात ते आता आपण बघूया तक्ताच्या आधारे। जसे की खनिज, उपयोग, स्रोत आणि अभावजन्य विकार। अभावजन्य विकार सर्वप्रथम बघूया लोह। लोह या खनिजाचा उपयोग आपल्याला शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे
लोह हे आपल्याला वेगवेगळ्या अन्नपदार्थातून, फळांतून, पालेभाज्यांतून या खनिजाचे आपल्याला खनिज प्राप्त होते. तर या खनिजाचा म्हणजे लोह या खनिजाचा आपल्या शरीराला असा उपयोग पडतो की शरीराच्या सर्व भागांपर्यंत, आपल्या शरीरात जेवढे काही भाग आहेत, जिथे कुठे ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्या ऑक्सिजनचे वहन करण्याचे काम हे लोह खनिजाचे आहे. शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन. ऑक्सिजनचे वहन करणे. त्यानंतर लोह खनिजाचे स्रोत आहे, म्हणजे आपल्याला हे कुठून प्राप्त होतात, तर मांस, वेगवेगळ्या प्राण्यांचे खाण्यायोग्य मांस, तसेच पालक, तसेच सफरचंद हे फळ आणि मनुका. वेगवेगळ्या खाण्यायोग्य प्राण्यांचे मांस, तसेच पालक, पालेभाजी आणि सफरचंद हे फळ आणि मनुका यामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते, म्हणून हे लोह मिळवण्याचे योग्य स्रोत आहेत. त्यानंतर लोहाचे प्रमाण, जर शरीराला लोहाचे प्रमाण कमी मिळाले, शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी असले तर त्यामुळे कोणता विकार होतो, तर ॲनिमिया, म्हणजे त्याला पांडुरोग असे म्हणतात. ॲनिमिया यालाच पांडुरोग असे म्हणतात. आणि या ॲनिमियामुळेच सतत थकवा जाणवतो. सतत थकवा वाटणे. अभावजन्य रोग, अभावजन्य विकार. लोहाची कमतरता, शरीराला लोहाची कमतरता असेल, लोहाचे योग्य प्रमाण नसेल तर आपल्याला ॲनिमिया हा आजार होतो. आणि यालाच पांडुरोग, ॲनिमिया रोगाला पांडुरोग असे म्हणतात. आणि या रोगामुळे शरीराला आपल्याला सतत थकवा जाणवतो, सतत थकवा वाटतो. त्यानंतर खनिज आहे कॅल्शियम व फॉस्फरस. कॅल्शियम व फॉस्फरस. कॅल्शियम व फॉस्फरस हे खनिज, या खनिजांचा उपयोग म्हणजे दात आणि हाडे मजबूत करणे. कॅल्शियमची अत्यंत आवश्यकता म्हणजे आपल्या शरीराची जी हाडे असतात ती हाडे मजबूत करण्यासाठी याचा फायदा होतो. आणि तसेच दातांची सुद्धा योग्य वाढ होणे किंवा दात मजबूत होणे म्हणजेच या कॅल्शियम व फॉस्फरस या सारख्या खनिजांमुळे आपले दात आणि हाडे मजबूत होतात. म्हणजे या खनिजांचा आपल्याला दात व हाडे मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. दात व हाडे मजबूत करणे. त्यानंतर कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे स्रोत म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच हिरव्या पालेभाज्या आणि मांस. दूध, दुग्धजन्य पदार्थ
दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या हिरव्या पालेभाज्या, तसेच मांस. दूध, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ, दूध, लोणी, तूप किंवा पनीर असे दुधापासून बनवलेले दुग्धजन्य पदार्थ, तसेच हिरव्या पालेभाज्या. कोणती हिरव्या रंगाची भाजी, अनेक प्रकारच्या हिरव्या रंगाच्या भाज्या असतात. तसेच मांस म्हणजे खाण्यायोग्य असणाऱ्या प्राण्यांचे मांस. या पदार्थांपासून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजे मिळवता येतात. तसेच कॅल्शियम शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांची जर कमतरता झाली, कमी प्रमाणात घेतल्या गेले, तर यामुळे दात खराब होणे आणि हाडे ठिसूळ व कमकुवत होणे यासारखे विकार उद्भवतात. दात खराब होणे, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे. बरोबर. कॅल्शियम व फॉस्फरस या लोह खनिजांची जर आपल्याला आपल्या शरीरात कमतरता झाली, योग्य प्रमाणात हे खनिजे घेतल्या गेले नसेल, तर आपले जे दात आहेत हे लवकर खराब होतात किंवा एक प्रकारचे मजबूत न होता नाजूक असतात आणि आपल्या शरीराची हाडे सुद्धा मजबूत होत नाही. म्हणजेच काय, तर हाडे ही ठिसूळ होतात आणि परिणामी हाडे कमकुवत होतात. त्यानंतर आहे आयोडीन. आयोडीन हे खनिज आयोडीन या खनिजाचा उपयोग म्हणजे शरीराचे वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. वाढीचे योग्य नियंत्रण या आयोडीन खनिजामुळे होते. तसेच शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया, ज्या काही रासायनिक क्रिया आपल्या शरीरात होत असतात, त्या क्रियांना गती देण्याचे काम हे आयोडीन हे खनिज करते. तसेच आपल्या शरीराची योग्य वाढ होणे म्हणजेच आपल्या शरीराच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुद्धा आयोडीन हे खनिज करते. आयोडीन या खनिजाचे स्रोत आहे मनुका, त्यानंतर बीन्स, मासे, मीठ, तसेच समुद्रातून मिळणारे पदार्थ. मनुका, बीन्स, मासे, मीठ आणि समुद्रातून आपल्याला जे काही खाण्यायोग्य पदार्थ मिळतात, त्या पदार्थांतून आपल्याला आयोडीन मिळते. तसेच मीठ, आपल्या रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे, त्यातून आपल्याला आयोडीन मिळते. तसेच मासे, सर्व प्रकारच्या माशांमधून आपल्याला सुद्धा आयोडीन हे खनिज मिळते. तसेच मनुका आणि बीन्स
यातून सुद्धा आपल्याला याची सुद्धा आपल्या रोजच्या आहारात असणे हे सुद्धा गरजेचे आहे. यातून आपल्याला आयोडीन हे खनिज मिळते. त्यानंतर या आयोडीनच्या कमतरतेमुळे हे पदार्थ जर आपल्याला आपल्या आहारात योग्य प्रमाणात आपण खात नसेल किंवा आपल्याला हे पदार्थ मिळत नसेल तर या पदार्थापासून मिळणारे जे खनिज आहे आयोडीन हे आयोडीन आपल्या शरीराला मिळणार नाही आणि त्यामुळे या आयोडीन खनिजच्या कमतरतेमुळे किंवा याचा वापर न केल्यामुळे आपल्याला गलगंड नावाचा आजार होतो. या आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. त्यानंतर आहे सोडियम व पोटॅशियम. लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन या खनिजांसोबतच सोडियम व पोटॅशियम हे खनिजे सुद्धा आपल्या शरीरात असणे महत्त्वाचे आहे. या खनिजांचा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील जे पाणी आहे त्या पाण्याचे संतुलन या सोडियम व पोटॅशियम खनिजांमुळे राखल्या जाते. त्यानंतर चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया ह्या योग्यरित्या चालू ठेवणे यांचे कार्य आहे. म्हणजे यांमुळे आपल्या शरीरातील स्नायूंच्या क्रिया चालू राहतात. तसेच चेतासंस्थेवर सुद्धा याचा फायदा होतो. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे. पाण्याचे संतुलन राखणे, स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे. स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे या सोडियम व पोटॅशियमचा आपल्या शरीराला होणारा उपयोग. सोडियम व पोटॅशियम यांचे स्रोत आहे मीठ, चीज, पालेभाज्या, फळे आणि डाळी. मीठ, चीज तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फळे आणि वेगवेगळ्या प्रकारची डाळी यांचा सुद्धा आपल्या आहारात रोज समावेश असणे आवश्यक आहे. यांपासूनच आपल्याला सोडियम व पोटॅशियम अशा प्रकारची खनिजे मिळतात, जेणेकरून आपल्या शरीरातील जे पाण्याचे संतुलन आहे ते राखले जाते आणि स्नायूंची क्रिया चालू राहते. तसेच सोडियम व पोटॅशियम यांची जर कमतरता भासली, शरीराला याचे योग्य प्रमाण न मिळाल्यास यांमुळे आपल्या स्नायूंची अकार्यक्षमता हा विकार होतो. याच्या कमतरतेमुळे स्नायू अकार्यक्षम बनतात. स्नायूंची अकार्यक्षमता म्हणजेच आपल्या स्नायूंची कार्य करण्याची क्षमता ही कमी होते सोडियम व पोटॅशियम यांच्या कमतरतामुळे. आपले स्नायू योग्य प्रकारे कार्य करत नाही. अशा प्रकारे आपल्या आहारात, आपल्या पोषणामध्ये खनिजांचे हे महत्त्व दिसून येते. लोह, कॅल्शियम व फॉस्फरस, आयोडीन, सोडियम व पोटॅशियम अशा प्रकारचे खनिजे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देतात.
तसेच त्यांचे स्रोत आपण बघितले आणि ही खनिजे आपल्या आहारात नसल्या कारणाने आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या आजार उद्भवतात. त्यानंतर आहे जीवनसत्वे. जीवनसत्वे जीवनसत्वे खनिजे आणि जीवनसत्वे हे एकाच प्रकारची कार्य करतात. तर ही जीवनसत्वे आहेत जी काही जीवनसत्वे जलविद्राव्य आहेत आणि काही जल अविद्राव्य आहेत. मी सांगितलं तुम्हाला की विद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि अविद्राव्य म्हणजे पाण्यात न विरघळणारे. तर जसा जसा या जीवनसत्वांचा शोध लागला तसा तसा या जीवनसत्वांना नावे देण्यात आली. म्हणजेच जीवनसत्वे ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई, जीवनसत्व के, जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी. यापैकी जीवनसत्व बी व सी हे जलविद्राव्य जीवनसत्व आहेत. म्हणजेच काय तर बी आणि सी हे जीवनसत्व पाण्यात विरघळतात, म्हणजे ती जलविद्राव्य आहेत. बघूया आपण जीवनसत्वे. जीवनसत्व जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई व जीवनसत्व के. म्हणजेच जसा जसा आपल्याला उपयोगी पडणाऱ्या जीवनसत्वांचा शोध लागला तशी तशी त्यांना ए, बी, सी, डी, ई आणि के अशी नावे देण्यात आली. त्यानंतर त्यानंतर यापैकी बी व सी हे जीवनसत्व जलविद्राव्य जीवनसत्व आहे. जलविद्राव्य जीवनसत्वे. जलविद्राव्य म्हणजेच काय तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. ए, बी, सी, डी, ई, के या जीवनसत्वांपैकी बी व सी हे जीवनसत्व जलविद्राव्य जीवनसत्व आहेत. म्हणजे हे जीवनसत्व पाण्यात विरघळतात म्हणून यांना जलविद्राव्य जीवनसत्वे असे म्हणतात. आणि ही 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 जल विद्राव्य जीवनसत्वे पाण्यात विरघळवून लघवी आणि घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात. म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यानंतर या बी जीवनसत्वाचे B1, B2, B3, B6, B9 व B12 अशा प्रकारचे महत्वाचे या बी जीवनसत्वाचे प्रकार आहेत. त्यानंतर जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के ही अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. जल अविद्राव्य. म्हणजेच काय तर पाण्यात न विरघळणारी जीवनसत्व. पाण्यात न विरघळणारी
पाण्यात न विरघळणारे जीवनसत्व. पण ही जीवनसत्वे स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरघळतात. पाण्यात विरघळत नाही, पण आपल्या शरीरात असणाऱ्या मेदामध्ये म्हणजे शरीरातील स्निग्ध पदार्थांच्या मेदामध्ये ही जीवनसत्वे विरघळतात. म्हणून त्यांचा शरीरात साठा होतो आणि या ए जीवनसत्व डी आणि जीवनसत्व ई व के यांना या जीवनसत्वांना जल अविद्राव्य जीवनसत्वे म्हणतात. म्हणजेच ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाही, पण स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरातील मेदामध्ये ही जीवनसत्वे विरघळतात. म्हणून त्यांचा आपल्या शरीरात साठा होणे महत्वाचे आहे. जसे खनिजाचे कमतरतामुळे आपल्याला त्यांचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत, अनेक उपयोग होतात. त्यांचे स्रोत आपण बघितले आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे विकार सुद्धा आपण बघितले. त्याचप्रमाणे या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला आपल्या शरीराला रोग उद्भवू शकतात. आणि या जीवनसत्वांचा खनिजांप्रमाणेच आपल्या शरीराला कोणकोणते फायदे आहेत आणि त्यांचे स्रोत कोणते आहेत हे आपण एका तक्त्यावर वरून अभ्यास. बघा, आपला घटक पोषण आणि आहार आणि त्यामध्ये आपण उपघटक जीवनसत्व आणि खनिजे पाहत आहोत. तर सर्वप्रथम ए जीवनसत्व. या ए जीवनसत्वाचे कार्य आहे की हे जीवनसत्व डोळ्यांचे रक्षण करते. त्याचप्रमाणे त्वचा, दात, हाडे निरोगी राखण्याचे काम या जीवनसत्वामुळे हे जीवनसत्व करतात. त्याप्रमाणे या जीवनसत्वाचा स्रोत आहे गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळ्या रंगाची फळे जसे की निंबू, आंबा, नंतर संत्री आणि काही भाज्या यांपासून आपल्याला ए जीवनसत्व मिळते. त्यानंतर आपल्या शरीरात जर ए जीवनसत्वाचे प्रमाण कमी असेल किंवा योग्य प्रमाण आपल्या शरीरात ए जीवनसत्वाचे नसेल तर त्यामुळे आपल्याला रातांधळेपणा व झिरोडर्मा हे विकार उद्भवू शकतात. रातांधळेपणा म्हणजे रात्री किंवा कमी उजेडात पाहू न शकणे. रात्रीच्या कमी अंधारात किंवा दिवसा सुद्धा जर तिथे उजेड कमी असेल तर आपल्या डोळ्यांमधून ते आपण पाहू शकत नाही, म्हणजेच आपल्याला कमी दिसते. त्यालाच आपण रातांधळेपणा असे म्हणतो. किंवा अंधत्व येणे. आणि त्यानंतर झिरोडर्मा म्हणजे आपली त्वचा ही मौन असून कोरडी पडते, म्हणजे त्वचा कोरडी पडणे हे विकार ए जीवनसत्वामुळे उद्भवतो. त्यानंतर जीवनसत्व आहे B1 या जीवनसत्वाचे कार्य म्हणजे चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करते. आपल्या शरीरातील हृदय त्याचे कार्य नियमित सुरू ठेवण्यास किंवा नीट ठेवण्यास B1 हे जीवनसत्व उपयोगी पडते, याचे कार्य आहे. B1 हे जीवनसत्व आपल्याला दूध, मासे, मांस, तृणधान्ये व कवच फळे आणि अनेक प्रकारच्या डाळी यांपासून B1 हे जीवनसत्व मिळते. आणि B1 च्या कमतरतेमुळे बेरीबेरी म्हणजे हा चेतुतंतूचा आजार आहे, हा आजार उद्भवतो. तसेच स्नायूंचा अशक्तपणा किंवा अकार्यक्षमता आपल्याला जाणवतो B1 या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. त्यानंतर आहे B9 या जीवनसत्वाचे कार्य आहे शरीराची योग्य वाढ करणे. B9 हे जीवनसत्व आपल्याला गडद हिरव्या भाज्या तसेच पपई आणि किवी हे फळ आहे, या फळांपासून आपल्याला B9 हे जीवनसत्व मिळते. तसेच B9 या जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्या शरीराची वाढ नीट होत नाही. तसेच ॲनिमिया हा रोग होतो आणि तसेच विसरभोळेपणा सुद्धा आपल्याला जाणवतो B9 या
विटॅमिनच्या कमतरतेमुळे आणि आपल्या स्नायूंची जी हालचाल असतात ती हालचाली सुद्धा मंदावू शकते. म्हणजे हालचाली मंदावणे हा विकार आपल्याला B9 या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यानंतर आहे B12. B12 जीवनसत्व. B12 जीवनसत्वाचे कार्य आहे लाल रक्तपेशी तयार करणे. आरबीसी, त्यालाच आपण रेड ब्लड कार्पसल्स म्हणतो, जे आपल्या रक्तामध्ये असतात. रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी लाल रक्तपेशी तयार करणे गरजेचे असते. म्हणून हे कार्य करतात आपल्या शरीरातील B12 हे विटॅमिन जीवनसत्व. तसेच B12 हे जीवनसत्व आपल्याला दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून तयार केलेल्या पदार्थांपासून B12 हे जीवनसत्व मिळते. तसेच मांस म्हणजेच प्राण्यांचे खाण्यायोग्य मांसामधून आपल्याला सुद्धा B12 हे जीवनसत्व मिळते. आणि B12 च्या अभावामुळे कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमिया हा रोग होतो. म्हणजेच आपल्या शरीरात योग्य प्रमाणात लाल रक्तपेशी तयार झाले नाही तर आपल्याला ॲनिमिया रोग होतो, ज्यामुळे आपले शरीर हे कमकुवत बनते. त्यानंतर आहे विटॅमिन सी. विटॅमिन सी चे कार्य आहे की आपल्या शरीरात निर्माण होणारे ऊतींचे रक्षण हे विटॅमिन सी करते. तसेच हिरड्या, दात, हाडे व त्वचा यासाठी आवश्यक असलेले कोलॅजेन प्रथिन तयार करण्याचे काम विटॅमिन सी करते. याचे स्रोत आहेत आवळा फळ, किवी फळ आणि संत्री व इतर लिंबू वर्गीय फळे, तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या. म्हणजे आपल्या आहारात फळांचा जो समावेश असतो, हा फळांचा समावेश असणे सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजेच आवळा, किवी, संत्री आणि लिंबू वर्गीय कोणतेही फळ, या सर्व फळांमधून आपल्याला विटॅमिन सी हे मिळते. तसेच कोबी आणि टोमॅटो या फळभाजीमधून सुद्धा आपल्याला विटॅमिन सी मिळते आणि हिरव्या कोणत्याही पालेभाज्या. तसेच आपल्या शरीरामध्ये हे विटॅमिन सी ची कमतरता झाली तर यामुळे आपल्याला स्कर्वी म्हणजे आपल्या हिरड्यांपासून सतत रक्तस्राव होणे हा रोग होतो. तसेच गलग्रंथी सुजणे आणि कोणत्याही झालेल्या जखमा ह्या लवकर बरा न होणे यासारखे विकार आपल्या शरीरात उद्भवू शकतात विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे, अभावामुळे. त्यानंतर विटॅमिन डी. विटॅमिन डी चे कार्य आहे दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम, फॉस्फरस आपल्या अन्नातून शोषून घेणे. म्हणजेच आपल्या शरीराची जी हाडे आहेत, हाडे व दात हे निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम, फॉस्फरस हे अन्नातून शोषून घेण्याचे काम हे विटॅमिन डी करते. त्याचे स्रोत आहे सूर्यप्रकाशामुळे आपल्याला विटॅमिन डी मिळतो. तसेच दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थांपासून शरीरात हे जीवनसत्व तयार होते. त्यानंतर विटॅमिन डी आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर विटॅमिन डी च्या अभावामुळे मुरदूस म्हणजेच हाडे मऊ होणे किंवा त्यामुळे वेदना होणे, तसेच आपल्या शरीराच्या हाडे मोडणे यासारखे विकार उद्भवू शकतात. हाडे मऊ होणे किंवा त्यामुळे वेदना होणे तसेच हाडे मोडणे यांनाच आपण मुरदूस हा रोग होतो, हे विकार जाणवतात. त्यानंतर आहे विटॅमिन सी जीवनसत्व ई. जीवनसत्व ई चे कार्य आहे की पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, तसेच पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम बनवणे. पुनरुत्पादन, आपल्या पेशींचे पुनरुत्पादन करण्याचे कार्य हे विटॅमिन सी करते. त्यानंतर पेशींमध्ये होणाऱ्या चयापचय क्रिया या सुरळीतपणे पार पडण्याचे कार्य सुद्धा विटॅमिन ई करते. त्याचे स्रोत आहे तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी तसेच वनस्पतीजन्य तेल. तृणांकुर म्हणजे अंकुर आलेले तृणधान्य. अंकुर आलेले तृणधान्य हे विटॅमिन यापासून आपल्याला विटॅमिन ई मिळते. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि कोवळी पालवी म्हणजे खाण्यायोग्य जे वनस्पती असतात त्या वनस्पतींच्या जे कोवळी पालवी असतात, कोवळे पान असतात, त्या
पानांच्या भाज्यांपासून आपण सुद्धा व्हिटॅमिन ई मिळवू शकतो. तसेच वनस्पतीजन्य तेल म्हणजेच वनस्पती जन्य पदार्थांपासून मिळवलेले तेल जसे की करडईचे तेल, तिळाचे तेल, सोयाबीनचे तेल, सूर्यफुलाच्या बीचे तेल, भुईमुगचे तेल या वेगवेगळ्या वनस्पतींपासून मिळालेल्या तेलापासून आपण ई जीवनसत्व मिळवू शकतो. आणि या ई जीवनसत्वाच्या अभावामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे तसेच प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे आणि काही त्वचा विकार उद्भवतात. अजीवनसत्व आपल्या शरीराला मिळाले नाही तर किंवा कमी प्रमाणात मिळाले तर आपल्या शरीरामध्ये शरीराच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवतो. तसेच प्रजोत्पादन जी क्षमता आहे ती क्षमता कमी होते किंवा प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होतो आणि काही प्रकारचे त्वचा विकार सुद्धा आपल्या शरीरामध्ये उद्भवतात ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. शेवटचा विटामिन आहे जीवनसत्व के. याचे कार्य आहे रक्त साकळण्यास मदत होणे. आपल्या शरीरात काही प्रमाणात रक्त साकळतो. त्या रक्त साकळण्यामध्ये मदत करण्याचे कार्य विटामिन के करते. जीवनसत्व के हे कार्य करते. विटामिन के आपल्याला हिरवा पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मूळ आलेली कडधान्ये तसेच अंड्याचा आतील पिवळा भाग, हिरवा पालेभाज्या आणि मूळ आलेली कडधान्ये, अंकुरित कडधान्ये यापासून आपल्याला इत्यादी पदार्थांपासून आपल्याला विटामिन के मिळवता येते. जीवनसत्व के मिळते. त्याचप्रमाणे हे विटामिन के सुद्धा आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर याचे सुद्धा आपल्याला विकार जाणवतात. ते म्हणजे इजा झाल्यास फार रक्तस्राव होणे. म्हणजेच आपल्या शरीरात योग्य प्रमाणात विटामिन के नसेल किंवा योग्य प्रमाणात विटामिन के मिळत नसेल तर त्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही इजा झाल्या त्या इजा झाल्यास सतत रक्तस्राव होत राहतो. म्हणजे रक्तस्राव कमी होत नाही, सतत रक्तस्राव होतो इजा झाल्यास. अशा प्रकारे या जीवनसत्व ए, B1, B9, B12, C, D, E आणि के या जीवनसत्वाचे आपण कोणकोणते कार्य आहेत, त्यांचे स्रोत कोणकोणते आहेत, ते कशापासून आपल्याला मिळवता येतात आणि त्यांच्या अभावामुळे कोणकोणते आपल्याला विकार होतात, आपल्या शरीरामध्ये कोणकोणते परिणाम होतात हे आज आपण सविस्तररित्या अभ्यासले. धन्यवाद.